धक्कादायक बातमी समोर येते ती जळगावमधनं. नवऱ्यानं ट्रॅक्टरचं भाडं वेळेवर न दिल्याच्या रागातनं एका 30 वर्ष विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या फत्तेपूर गावातला हा प्रकार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेच्या पतीनं शेतीच्या कामासाठी या ओळखीच्या व्यक्तीकडनं ट्रॅक्टर भाड्यानं घेतला होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याचं सुमारे 1 लाख रुपयांचं भाडं थकलं होतं. हे भाडं तात्काळ देण्याची मागणी ट्रॅक्टर मालकाने केली होती. मात्र पैसे न मिळाल्यानं थेट शेतकऱ्याचं वावर त्यानं गाठलं आणि यावेळी महिलेचा पती तिथे नव्हता. हे पाहून त्याने या महिलेवर अत्याचार केला. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडे. मंगेश, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार घडलेला आहे. नेमकं काय घडलंय, संपूर्ण घटनाक्रम सांगाल? नक्की दीपाली, खरं तर फत्तेपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा संताजनक प्रकार घडलेला आहे. ज्या पद्धतीने पतीने जे आहे आपल्या शेताच्या कामासाठी खरं तर ट्रॅक्टर भाड्याने घेतलेलं होतं आणि जो नराधम होता त्याच्याच मित्राचं ते ट्रॅक्टर होतं आणि त्या ट्रॅक्टरचं 1 लाख रुपये भाडं जे आहे हे थकल्यामुळे हा नराधम जो आहे वारंवार शेतावर जाऊन पैशासाठी तगादा लावायचा. मात्र ज्यावेळेस तो शेतकरी शेतामध्ये नव्हता, त्याची पत्नी त्या ठिकाणी हजर असताना तिला गुंगीचं औषध देऊन जे आहे आपल्या इतर साथीदारांसह या नराधमाने बळजबरी तिच्यावरती अत्याचार केला. या 4 जणांनी मिळून तो सामूहिक अत्याचार केल्यामुळे या संपूर्ण प्रकारानंतर जे आहे एक मोठी खळबळ जामनेर तालुक्यामध्ये उडालेली आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच अशा पद्धतीने एक जामनेर तालुक्यात जे आहे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्याचा प्रकार जो आहे तो उघडकीस आला होता. महिनाभरातच दुसरा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आता निर्माण झाला आहे. दीपाली, निश्चितच मंगेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.